शकतो गुरु शिष्य परंपरा म्हणजे काय. गुरूंनी जे सांगितलं बरं हे आंधळेपणाने फॉलो करणं नाही आहे. एखादी रेसिपी शिकायला मी गेलोय संजय कोपरोंकडे, तर ते सांगतील ते आंधळेपणाने फॉलो करण्यातच माझं यश दडलेलं आहे. कारण मला आता काहीच माहिती, मी रॉ आहे आता. त्यामुळे आंधळेपणाने फॉलो करणं हे गैर ठरवलं जातं, असं ते गैर नाही आहे. फक्त सांगणारा जो आहे तो ऑथेंटिक असेल तर आंधळेपणाने फॉलो करा, त्याच्यात तुमचं हित दडलेलं आहे. तर परोक्ष ह्या शब्दाचा अर्थ मुळात होतो माझ्या ज्ञानेंद्रियांच्या कक्षेच्या पलीकडे, किंवा निदान माझ्या डोळ्याच्या पलीकडे, म्हणजे माझ्या पाठीमागे पीठ पिशे. हा झाला परोक्ष शब्दाचा अर्थ. पर अक्ष पलीकडे, त्याला परत एकदा अ लागलाय पाठीमागे, अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्षात समोर. आणि मराठीमध्ये झालं काय आज, अपरोक्ष म्हणजे आता त्यांना माहिती आहे मी समजा विष्णू आहे, मला आता शाप मिळाला, भविष्यात केव्हा तरी मला राम होऊन जायचं आहे, तर त्यावेळेला मग मी तो आता शाप केव्हा भोगा हे सांगितलेलं नाही त्यांनी, भोगा फक्त एवढंच सांगितलं, मी त्यावेळेला ते भोगीन. हा पण एक धर्म आणि दुसरा एक धर्म, ज्याला आपण धर्मसंकट म्हणतो मराठीमध्ये, की मी हे पण केलं पाहिजे आणि मी तेही केलं पाहिजे, पण हे केलं तर ह्या गोष्टीला विरोध येतोय, हे केलं तर या गोष्टीला विरोध येतोय. धर्मसंकटाचं विवेचन करायची गरज नाही, आपल्याला ठाऊक येते दोन गोष्टींमध्ये अडकणं. त्यावेळेला शास्त्राने असा निर्देश दिलेला आहे आपल्याला. आता आशीर्वाद करायला तिने सुरुवात केला अश्रुपाताला सुरुवात केली. राम सुद्धा इथे शोक करायला त्यांनी सुरुवात केली. हे दोन्ही उल्लेख आपल्याला सांगतात. म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा, तिच्यावरती अन्याय केला, तिला फसवून पाठवलं मला, हे मुळात मूळ ग्रंथ. एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीनुसार विचार करायला लागतो मुळात. तर प्रत्येकाने स्वतःला रामांच्या जागी ठेवावं. आपण राम होतो, वनवासात सोडून दिल्यामुळे ते एकमेकांपेक्षा भिन्न झाले, त्यांचं अभिन्नत्व नष्ट झालं. कारण ते प्रकृती आणि पुरुष आहेत, ते अभिन्न कधी नसतात एकमेकांपासून. भौतिक दृष्टीने ते जरी एकमेकांपेक्षा वेगळे झाले तरी ते एकमेकांशी पूर्णपणे कायमचे राम 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 जप करी सदा, राम 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 जप करी सदा. रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य कल्याण स्वामी, ते आपल्याला माहिती आहेत ऐकून. कोणतेही गुरु शिष्यांची आपण जोडी घेऊ शकतो याच्यामध्ये. अगदी लेटेस्ट ही आहे म्हणून घ्या. आणि हे ऐतिहासिक नव्हते हे निदान कोणी अजून तरी म्हणणार नाहीये, म्हणून मी हे दोन घेतलेत. अजून 5000 वर्षांनी माहिती नाही. तर रामदास स्वामींनी दासबोध सांगितला, कल्याण स्वामींनी तो लिहून घेतला शिवथरगळीमध्ये, आपल्याला ठाऊक आहे. इथे कल्याण स्वामी आलेले आहेत आपल्याकडे असं गृहीत धरा. आणि त्यांच्या तोंडी असं वाक्य आहे की रामदास स्वामींनी दासबोधामध्ये असं म्हटलेलं आहे, पण ते काय मला मान्य नाही आहे, की माझं मत जरा वेगळं आहे. हे वाक्य एका नास्तिकाला तरी ऐकवेल का आज? कानाला खडा बोचल्यासारखं होईल ना. अरे तुम्ही असं कसं म्हणतायत, रामदास स्वामींचं म्हणणं तुम्हाला मान्य नाही? म्हणजे माझा म्हणण्याचा आधार काय? आधार काय? आणि मुळात तुम्ही त्यांचे शिष्य आहात, तर तुम्ही असं कसं म्हणताय त्यांचं म्हणणं मला मान्य नाहीये? इतक्या छोट्याशा उदाहरणावरून आपण लक्षात घेऊ शकतो गुरु शिष्य परंपरा म्हणजे काय. गुरूंनी जे सांगितलं बरं हे आंधळेपणाने फॉलो करणं नाहीये. एखादी रेसिपी शिकायला मी गेलोय संजय कोपरोंकडे, तर ते सांगतील ते आंधळेपणाने फॉलो करण्यातच माझं यश दडलेलं आहे. कारण मला आता काहीच माहिती, मी रॉ आहे आता. त्यामुळे आंधळेपणाने फॉलो करणं हे गैर ठरवलं जातं, असं ते गैर नाही आहे. फक्त सांगणारा जो आहे तो ऑथेंटिक असेल तर आंधळेपणाने फॉलो करा, त्याच्यात तुमचं हित दडलेलं आहे. लहान मुलांना आपण सांगतोच ना, जास्ती प्रश्न विचारायला लागले तर आत्ता सांगतो ते कर, नंतर कळेल. मग आपल्यासाठी जशी लहान मुलं, तसं महर्षींसाठी आपण. बरोबर हा मुद्दा. तर आता येऊ लगेच आपण रामांकडे. धर्मावरनं आपला मुद्दा इतकाच की धर्म आणि अधर्म ह्यांच्यामधला जो धर्म शब्द आहे तो मर्यादा शब्दाचा समानार्थी शब्द आहे. आणि का गुरु शिष्य परंपरेचं सांगणं मानायचं, तर या कारणासाठी मानायचं, कारण तोच एकमात्र सोर्स आहे. आणि टीकाकार सुद्धा स्वतःचं म्हणणं त्याच्यात घुसडत नाहीत. हा मी एक फक्त विषय पटकन क्लिअर करून घेतला. तर हा जो प्रश्न आहे मुळात आपला मर्यादा, तर मर्यादा शब्दाचा अर्थ आहे धर्म. तर आपला जो विषय सुरू झाला की तुम्ही जे म्हटलात की मर्यादा शब्दाचा हा अर्थ पटकन घेतला जात नाही, ते मी सांगणार होतो. की साध्या हरिशब्दाबद्दल जर 6 अर्थ संस्कृतमध्ये असू शकतात आणि मराठीमध्ये उतरताना त्यातला एक अर्थ फक्त उतरलेला आहे. त्यामुळे मी जे मगाशी म्हटलं की प्रादेशिक भाषक जे आहेत भारतातले, त्यांनी संस्कृत शिकताना शक्यतो काळजी घ्यावी
की सेल्फ स्टडी करू नये. तिथनं आपला मुद्दा सुरू झाला, मला आठवला आता परत तो. सेल्फ स्टडी करू नये, परंपरेतनंच अध्ययन करावं. त्याचं कारण हे, एका हरी शब्दाबद्दल जर इतकं होऊ शकतं तर मग मोठ्या मोठ्या वाक्यांचा अर्थ मला कळला तोच कशावर न बरोबर, खूप मुद्दे त्याच्यामध्ये येतील. त्यामुळे ऑथेंटिक सोर्सकडनं ते शिकावं, ही साधी अपेक्षा. तर संस्कृतमध्ये एखाद्या शब्दाचे 10 अर्थ असतात. प्रादेशिक भाषेमध्ये उतरताना ते 10च्या 10 उतरतीलच असं नसतं. त्यातले 5 उतरतील, 2 उतरतील, 1 उतरेल. कधी कधी 180 डिग्रीमध्ये बदलून पण अर्थ उतरतो. याचं सिंपल उदाहरण देतो. म्हणजे हा मी रामांपेक्षा वेगळ्या मुद्द्यावरती का बोलतोय तर त्याचं गांभीर्य आहे आणि त्यानिमित्ताने हे जरा कळावं इतरांना सुद्धा, लक्षात घ्यावं म्हणून. अपरोक्ष, माझ्या अपरोक्ष त्याला विचार, तो तेच सांगेल, अशी आपण वाक्य व्यवहारामध्ये उच्चारतो. तुम्हाला अपरोक्ष शब्दाचा अर्थ काय ठाऊक आहे? माझ्या अप्रत्यक्षपणे, म्हणजे मी तिथे समोर नसताना. बरोबर आहे. अपरोक्ष शब्दाचा मुळात अर्थ मी समोर असताना हा आहे. म्हणजे फिरला 180 डिग्रीजमध्ये अर्थ फिरला. फक्त थोडक्यात सांगतो पटकन कसं येतंय. अक्षी म्हणजे डोळा, त्याला पर हा शब्द पाठीमागे लागला, त्यातनं व्याकरणाच्या नियमांनी शब्द बनला परोक्ष. आता डोळा जरी म्हटलं आपण तरी अभिप्रेत आहे ज्ञानेंद्रिय. म्हणजे मी प्रत्यक्ष कानांनी ऐकणं आणि डोळ्यांनी बघणं किंवा 5 ज्ञानेंद्रियांकडनं अनुभवणं, त्याला म्हणणार आपण प्रत्यक्ष ज्ञान. डोळ्याचा जरी उल्लेख असला तरी 5 ज्ञानेंद्रिय त्याच्यामध्ये आपण समाविष्ट करून घेऊया. तर परोक्ष ह्या शब्दाचा अर्थ मुळात होतो माझ्या ज्ञानेंद्रियांच्या कक्षेच्या पलीकडे किंवा निदान माझ्या डोळ्याच्या पलीकडे, म्हणजे माझ्या पाठीमागे, पीठ पिशे. हा झाला परोक्ष शब्दाचा अर्थ. पर अक्ष पलीकडे, त्याला परत एकदा अ लागलाय पाठीमागे, अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्षात समोर. आणि मराठीमध्ये झालं काय आज? अपरोक्ष म्हणजे पाठीमागे किंवा माझ्या मी नसताना. त्यामुळे असं सुद्धा होतं. त्यामुळे मराठीमध्ये हे आपला मुद्दा एवढाच सोपा की एखादा शब्द जो मराठीमध्ये आपल्या प्रादेशिक भाषेमध्ये आपल्याला ओळखीचा आहे, त्या शब्दाचे जितके अर्थ, जितक्या शेड्स आपल्याला ठाऊक आहेत त्या तितक्याच आहेत असं नाही आहे. त्याच्यापेक्षा खूप जास्ती व्यापक शेड्स त्याला असू शकतात. हे सगळं आलं मर्यादा शब्दावरनं. तर मर्यादा शब्दाचा रामांबाबतीत जे विशेषण वापरतो आपण, मर्यादा पुरुषोत्तम, सनातन विशेषण आहे ते. पुरुषोत्तम म्हणणं, हो, अगदीच म्हणू शकतो. म्हणजे आपण फक्त आता मर्यादा पुरुषोत्तम या शब्दाला पण एक लकब आहे, ती लकब येणार नाही, पण अर्थ तोच राहील, धर्म पुरुषोत्तम. आता असं आहे की राम अवतारी होते का नव्हते हा एक मुद्दा आपला येणार आहे पुढे, पण आत्ता एक वाक्यात बोलायचं म्हणून गृहीत धरून पुढे जातो की ते अवतारी होते, आपण पाहू नंतर ते. तर मर्यादा पुरुषोत्तम हा जो रामांचा अवतार आहे विष्णूंनी घेतलेला, हा धर्म आणि ब्रह्म यांचा युग्म अवतार आहे. युग्म म्हणजे जोडी, ब्रह्म म्हणजे अंतिम तत्व, एनर्जी, वेदांतानुसार एनर्जी तात्पुरता आपण त्याला म्हणू. आणि धर्म म्हणजे धर्म अधर्मातला जो धर्म आहे तो. तर ब्रह्माचा अवतार तर तो आहेच, म्हणजे ब्रह्मतत्वाचा अवतार आहेच राम, निर्गुणातनं सगुणात आलेले आहेत. पण ॲज वेल ॲज धर्म सुद्धा त्याच्यात त्यांनी पूर्णपणे घेतलेला आहे. म्हणजे तुलनेमध्ये आपण कृष्णांना बघितलं तर आता त्यांची क्षमा मागून मी एक वाक्य उच्चारतो की त्यांनी केलेला आहे अधर्म, आता म्हणूया आपण, त्यांनाही मान्य आहे. फक्त तो अधर्म धर्मासाठी होता. आपण जाऊ तेव्हा बोलू. त्यांच्याबद्दल मला खूप तक्रारी आहे, पण ते नंतर येतं. चालेल, अगदी आनंदाने दूर करू आपण त्या. पण निदान वरवर दिसताना तरी दिसताना अधर्मासारखी कृत्य दिसतात. रामांच्या बाबतीत अधर्मासारखी नाही, अधर्म दिसणारच नाही तुम्हाला. मग तुम्ही इतकं ठामपणे म्हणताय, मग पुन्हा तोच मुद्दा आहे. आता आपण ह्या मुद्द्याकडे आलो महत्वाच्या, की जेव्हा आपण आता एक स्वीकारलेलं आहे राम अस्तित्वात होते, ऐतिहासिक होते आणि ते सर्वोच्च गुणवान पुरुष होते, हे आता एस्टॅब्लिश झालं, हे गृहीत धरतो आता मी, तेव्हा आपल्यावरती ही बाध्यता आहे. बाध्यता शब्द मी वापरतोय आता तो. आपल्यावरती ही बाध्यता आहे की ते जर गुणवान होते आणि धर्म आणि ब्रह्माचा ते युग्मावतार होते, तर याचा अर्थ त्यांच्या त्या कृत्याच्या पाठीमागे पण काहीतरी धर्मच असला पाहिजे. पण आता मी तेच काय हे बघूया. हा, मी पुन्हा मग तेच म्हणतो. आता ह्याचं अनुकरण कोणी आत्ताच्या काळात करायला गेलं तर ते अतार्किक, अन्यायी असं वाटतं. पण मग तो करणारा म्हणेन की हे रामांनी केलं तेव्हा तुम्ही त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणता, आता मी केलं तर तसं नाही. बरोबर. आता याचं उत्तर आधीच देतो, जे मी नंतर देणार होतो. हा, बरं, ठीक. नाही, तुम्ही नंतरच द्या ते. आधी तो रामांची उलट हा आधी जर मुद्दा झाला तर जास्ती चांगला. बरं, ठीक आहे. बघूया कसं होतं योगात ते. परत इथे आपल्याला उत्तर द्यायला कृष्ण येणार आहेत मदतीला. गीतेमध्ये एक श्लोक आहे त्यांचा, यद्यद आचरती श्रेष्ठस्तत्तदेवे तरोजनः सयत प्रमाणं कृते लोकस्तदनुवर्तते. कृष्णांबद्दल बोलताना हे जास्ती एलॅबरेशन करू आपण ह्या श्लोकाचं. आत्तापुरतं असं, उपनिषदामध्ये एक वाक्य आहे, यानी अस्माकं सुचरितानी, तानी पुढे एक अजून एक शब्द आहे त्याच्यामध्ये, अगदी आत्ता मला तो व्हर्बली आठवत नाही आहे नेमका, पण जी आमच्या आचरणापैकी जे सुआचरण आहे, सुआचरण ह्याचा अर्थ शास्त्रसंमत आचरण, त्याचं तुम्ही अनुकरण करा.
आमच्या आचरणामध्ये जर शास्त्र असंमत जर काही आढळलं तर त्याचं अनुकरण करू नका. हे सांगताना गुरु स्वतःला अवैदिक घोषित करत नाही आहेत. म्हणजे ह्यातनं काही जणांना कोलीत मिळू शकतं, मला काही जणांना माकड म्हणायचं नाही आहे, पण कोलीत मिळू शकतं काही जणांना, की म्हणजे बघा ते पण कबूल करतायत आम्ही अधर्मी आहोत. तसं नाही. साधं परत व्यवहारातलं उदाहरण घ्या, की एखादे वडील आपल्या मुलाला काहीतरी सांगतात, आई मुलाला काहीतरी सांगते की का सांगतात ते, की पूर्वी असं आमच्याकडनं झालं होतं, तर असा प्रॉब्लेम त्यातनं होतो पुढे, म्हणून तू आत्ता ऐक, तू हे करू नकोस. ते एका अर्थाने तेच सांगतायत ना, पूर्वी अनुभवलेलं आहे मी, त्यामुळे तू हे करू नकोस. चाणक्य पण एका ठिकाणी म्हणतात कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये किंवा चाणक्य नीतीमध्ये एका ठिकाणी, किंवा कदाचित ग्रंथात नसलं तरी ते परंपरेने चालत आलेलं कानावरती आहे, ते मी सांगतो की माणसाचं आयुष्य इतकं मोठं नाही की प्रत्येक चूक करून तिचा अनुभव तो घेईल आणि शहाणा होईल. त्यामुळे इतरांनी केलेल्या चुका आणि त्यातनं घेतलेले धडे हे तुम्ही असेच्या असे स्वीकारा. इतकी हजारो वर्षांचं आयुष्य माणसाकडे नाही आहे. त्यामुळे प्रत्येक चूक स्वतः करून मग शिका त्यातनं. इतका वेळ तुमच्याकडे नाही, तितका वेळ दवडू नका. त्यामुळे मुद्दा असा इतकाच आत्ता की जेव्हा तुम्ही म्हणताय की एखाद्याने तसंच केलं तर काय, तिथे हा उपदेश आपल्याला लक्षात घ्यायचा असतो की आपल्याकडे शास्त्र आहे. शास्त्र हे काय आहे, शास्त्राचं स्वरूप कधी न बदलणार आहे. आता हा परत एक वेगळा मुद्दा आहे, आज कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा आहे हा. कारण एक पक्ष असा प्रबळपणे मांडताना दिसतो आपल्याला की शास्त्र बदलत आलं आहे. मग त्याच्यामध्ये बाकीचे विषय आहेत की हिंदू धर्म बदलत आला कालाप्रमाणे म्हणून त्याचं डबकं झालं नाही, नाहीतर डबकं झालं असतं. पण अजून एक वेगळा विषय होईल, बघू परत केव्हा तरी भविष्यामध्ये. पण आपल्याकडे शास्त्र आहे, हा नियम दिलेला आहे. म्हणजे सिंपल उदाहरण देतो आत्ता, त्या ह्याच्यात जास्ती खोल न जाता, की कायम सत्य बोलावं. हा नियम कधी बदलेल, हा नियम बदलेल का मुळात, आणि बदलावा का हा नियम, हे तुम्हीच मला सांगा. बदलायला हवा, परिस्थितीप्रमाणे बदलायला हवा. म्हणजे उदाहरणार्थ आता उदाहरणार्थ तुमचा आमचा मित्र आहे, जरी आपले मुद्दे पटत नसले तरी, पण समजा तुम्हाला शोधत काही मारेकरी आले आणि त्यांनी विचारलं की तुम्ही कुठे गेलात, तर कमीत कमी तुमच्याशी वैचारिक आमचं मतभेद आहेत, पण तरीसुद्धा तुमचा जीव जावा अशी माझी इच्छा नाही. त्यामुळे मी नक्की सांगेन त्यांना, त्यांची भूल करेन मी. हां, तर तिथं मी असत्यच म्हणेन. आता बरं झालं हे उदाहरण दिलं ते. आता अजून थोडा आपला विषय भरकटेल, प्रेक्षकांची क्षमा मागून, पण ठीक आहे, हरकत नाही, कारण हे विषयच तसेच, त्याला थोडा नाईलाज पण असतो कधी कधी, आणि इतक्या डीपमध्ये जाऊन मग चर्चा केल्याशिवाय त्याचा उपयोग नाही मग काही. आता परत जे आत्ता आपण बोललो की प्रत्येक शब्दाचा अर्थ, तसं सत्य शब्दाचा अर्थ काय, तर व्याख्या भरपूर आहेत, लक्षणं भरपूर आहेत, पण त्यात अनेक लक्षणांमधलं एक लक्षण त्यातलं असं आहे, यत अत्यंतम भूतहितम तत् सत्यम. म्हणजे जे आता तुम्ही उदाहरण दिलं की एखाद्याची हानी होणार आहे, एखादी गाय तिकडनं गेली मागणं खाटी आला, त्याने विचारलं, तर तिथे मी गायीची खरी दिशा दाखवणं म्हटलात तर सत्य सांगल्यासारखं झालं, पण तिथे असत्य कथनाचा दोष मला लागणार आहे. गायीचा जीव जाण्यामध्ये मला दोष लागेल तो वेगळाच, मी कुठेतरी कारणीभूत ठरलो, पण तिथे असत्य कथनाचा दोष पण मला लागणार आहे, कारण ते भूत म्हणजे प्राणी मात्र, त्यांच्या हिताच्या विरुद्ध ते काम होतंय ना. त्यामुळे सत्याचं एक लक्षण काय, यत अत्यंतम भूतहितम तत् सत्यम, असं वाक्य किंवा असा एक मुद्दा की ज्याच्यातनं सगळ्यांचं कल्याण होणार आहे, त्याला सत्य म्हणतात. तर त्यामुळे जे आता आपण बोलतोय सत्याबद्दल, तर सत्य बोलल्याने कल्याण होणार आहे, असत्य बोलल्याने अकल्याण होणार आहे. ह्या नियमात कधी बदल नाही होणार आहे, कारण तो मानवांनी केलेला नियम नाही आहे, मुळात तो सृष्टीचा नियम आहे. तर जे आता आपण बोललो की शास्त्रामध्ये बदल होत गेलेत वर्षानुवर्षांच्या इतिहासामध्ये का नाही, त्याच्यात न जाता फक्त बदल होत गेलेले नाही आहेत हे मांडून फक्त आपण पुढे जाऊ, आणि ते अगदीच तसंच सोडून द्यायला नको म्हणून मी सत्याचं एक उदाहरण घेतलं की सत्यम वद हा वेदाने दिलेला आदेश आहे, वेदवाक्य आहे. ह्याच्यावरनं आपण फक्त लक्षात घेऊ शकतो की बदल होत नाही फंडामेंटल गोष्टींमध्ये, कालानुरूप काही गोष्टी बदलतील, पण त्यासुद्धा कोणता काळ आल्यानंतर कसं वागायचं ते सुद्धा पूर्वी निश्चित केलेलं असतं. त्यामुळे त्या अर्थाने आपण म्हणू की शास्त्र हे सनातनच आहे, आणि म्हणून तर त्याला सनातन म्हणतात. तर मुद्दा आता आमांचा असा, तुमचा तर्क म्हणजे मी आता नीट समजून घेतो. एक तर वाल्मिकी महर्षींचं शब्दप्रमाण, दुसरं म्हणजे जर राम धर्ममूर्ती होते किंवा धर्मपुरुषोत्तम मर्यादा पुरुषोत्तम होते, तर त्यामुळं जर हे आपण मान्य केलंय तर त्यांनी केलेलं कुठलंही कृत्य अधार्मिक नव्हतं हे तर्कानुसार, आणि त्यामुळे आता त्याची तुम्ही फोड करून दाखवताय की ते अधार्मिक कसं नव्हतं. अगदी बरोबर, ठीक आहे. तर ते आपल्याला मानावं लागेल की राम एकदा धार्मिक आहेत म्हटल्यानंतर त्यांनी मर्यादेतच राहून प्रत्येक काम केलेलं आहे, ठीक आहे. आता मुद्दा असा आहे की राम कोण होते, मानव होते साधे, नुसते पती होते का ॲज वेल ॲज ते राजासुद्धा होते, तिन्ही होते, अगदी बरोबर आहे. मग आता मानव एक मिनटं बाजूला ठेवा, राजा आणि पती. आता राजा आणि पती ह्याचसाठी तुम्ही मगाशी राजधर्म पतिधर्म म्हणाला.
राजा आणि पती ह्या दोन ड्युटीजमध्ये व्यापक ड्युटी कोणती? निस्संदेह, काही संदेह नाही ह्याच्यामध्ये. मग आता जर अशी एखादी गोष्ट आहे जी करावी लागणार आहे राजा म्हणून, पती म्हणून कदाचित त्यांना अन्यायाची ठरवू शकते, कदाचित. मी कदाचित का म्हणतो तेही सांगतो नंतर. कदाचित ठरवू शकते, पण राजा म्हणून ती करणं आवश्यक आहे. तर ती करावी का न करावी व्यापक दृष्टीने? राजाचं कर्तव्य आधी करावं. हो. मग तेव्हा जर राजा असं म्हटला की पती म्हणून मी हे करणं बरोबर नाही पत्नीसाठी, तर त्याची चिथू होईल का? त्याला खांद्यावर घेतलं जाईल? तू राजा असून सुद्धा मग तू कसा राजा असं म्हटलं जाईल ना उलटं. आता मुद्दा असा आहे सीता मातेच्या वनवासाचा, एका धोब्याच्या सांगण्यावरनं वगैरे. तर वाल्मिकी रामायणामध्ये जो वृत्तांत दिलेला आहे, आता गंमत परत त्याच्यात अशी आहे की तो धोबी मागच्या जन्मी कोण होता, मागच्या जन्मी त्याचा आणि सीतेचा काय संवाद झालेला होता, मागे काय काय घडलं होतं, ते पण खूप डिटेलिंगमध्ये अवेलेबल आहे शास्त्रांमध्ये, रामायणांमधून ते सांगितलेलं आहे. उल्लेख करून ठेवतोय फक्त, कारण मग परत तुम्ही केव्हा विचारालच ना पूर्वजन्म असतो कशावरनं, मग परत आपला चॅप्टर वेगळा होईल. बट स्टील त्याला सांगण्याचा मुद्दा की त्याला दार्शनिक पण काही कारण आहेत, असं का झालं ते. खूप अजून मागे गेलात तर विष्णू आणि भृगूंच्या एका वृत्तांतापर्यंत मागे जायला लागतं की भृगूंच्या पत्नीला काही कारणाने विष्णूंना हे करायला लागलं होतं, त्यांचा जीव काढून घ्यायला लागला होता. भृगूंच्या पत्नींना विष्णूंनी मारलेलं होतं, म्हणजे आता सध्या बोलवत नाही आपल्याला, वध केलेला होता काही कारणामुळे. काही कारणामुळे काय म्हणतोय, विषांतर होऊ नये म्हणून, व्याप्ती वाढू नये म्हणून. अर्थात ते सगळं लीलापूर्वक असतं, त्याला तुम्ही लीलाचं म्हणता. बरं. आणि अजून एक सांगून ठेवतो, ती लीला असते. हे घासून गुळगुळीत झालेलं वाक्य असतं आणि कथावाचक तर कायम सांगतात हे, पण मग उत्तर मिळालं नाही की तुम्ही लीला सांगता, असं नाही आहे. आत्ता आपल्याला समयसीमा थोडीशी आहे म्हणून ती लीला म्हणजे नक्की काय आहे तर सांगता जरी येणार नाही, तर हे नक्की क्लिअर हा विश्वास सगळ्यांनी बाळगू शकता की ती लीला असते. हे उत्तर येत नाही म्हणून, मी कोणालाही उत्तर येत नाही म्हणून किंवा काही त्याचं उत्तर मिळत नाही म्हणून, शास्त्रात दिसत नाही म्हणून लीला सांगून टाका असं नाही आहे. लीला म्हणजे नक्की काय, ती तशीच का, ह्याची पण कारणमीमांसा आहे. फक्त जेव्हा केव्हा मांडता येईल तेव्हा ते आपण बघूया. त्यामुळे लीलापूर्वक म्हणताना सुद्धा गुळगुळीत वाक्य उच्चारायचं म्हणून उच्चारत नाही आहे, काहीतरी त्याच्या पाठीमागे अर्थ आहे. तर त्याच्यामध्ये विष्णूंनी वध केलेला होता भृगू महर्षींच्या पत्नीचा काही कारणामुळे, आणि त्यावेळेला भृगूंनी शाप दिलेला होता की मला जसा विरह झाला पत्नीचा तसा तुम्हाला सुद्धा कधीतरी भोगावं लागेल. मग आता महर्षी असून त्यांना राग कसा आला, त्यांनी शापच कसा दिला, फाटे भरपूर फुटत जातील. पण आता कोणतेही फाटे न घेता आणि प्रत्येक फाट्याला पॉझिटिव्ह उत्तर आहे इतक्यावर थांबून मी आता पुढे जातो. परमेश्वर असा असतो की त्याचे जे भक्त आहेत किंवा जे अत्यंत उच्च अवस्थेला पोचलेले आहेत त्याचीच आराधना करून त्यांचा पण अधिकार तो मानतो. जसं एखादा टोळीमधला एखादा माणूस आहे, आत्ता धुरंधर पिक्चर आला त्यातला घ्या, तो जो आहे त्यातला कोण धुरंधर कोण दाखवला, रणवीर सिंग त्याच्यामध्ये, त्याचं नाव आहे काहीतरी विसरलो मी. नाही, त्या रणवीर सिंगचं नाव त्या ह्याच्यातलं जे पिक्चर हमजा काहीतरी असं काहीतरी आहे. म्हणजे मुद्दा काय की टोळीचा मालक आहे कोणीतरी, नवीन कोणीतरी टोळीमध्ये आला नव्यानेच, पण तो मालकाला आवडेल असं वागत त्याची खुशामत करत एका विशिष्ट लेवलपर्यंत वर चढला. कालांतरही नव्हतं काय, मालक पण त्याला आदर द्यायला लागेल ना. आता हे टोळीचं उदाहरण कारण चूक आहे परमेश्वराच्या बाबतीत, पण पटकन कळावून मला ते आता सुचलं. तसं परमेश्वराच्या आज्ञांचं पालन करत साधना उपासना करत वर्णाश्रम धर्म कर्मकांड असं सगळं पाळत जो एका विशिष्ट लेवलला पोचलेला आहे, ज्यांना आपण महर्षी वगैरे म्हणूया, ते सुद्धा परमेश्वराच्या आदराचे पात्र होतात. भक्त आणि भगवंताचं नातं हा जो मुद्दा आपल्याला ऐकून वाचून परिचित आहे सगळ्यांना, त्या मुद्द्यावर आधारित मी आता हे बोलतोय. मग भृगूंनी विष्णूंच्या छातीवरती लत्ताप्रहार पण केलेला आहे. सोलापूरला ते मंदिर पण आहे श्रीवत्स लांछन, ते विष्णू मिरवतात मानाने. फक्त मला आत्ता मोह आवरत नाही, पण मी सांगणार नाही आत्ता, ते विषयांतर खूप होईल म्हणून. पण म्हणजे ते पण अगदी काटा येईल अंगावर, इतकं सुंदर पद्धतीने ते सांगता येईल. आणि ते तसंच घडलेलं आहे त्यावेळेला, नुसतं सांगता येईल म्हणून नाही. बट स्टील त्यांनी शाप दिला महर्षींनी, तो पण लीलापूर्वक. त्यांना काही परमेश्वराला शाप दिल्याचं काही पातक लागत नाही. आता परमेश्वरावरती ही बाध्यता येते की माझ्या भक्तांनी मला दिलेला शाप मी त्याची वाणी फोल जाऊ देणार नाही, मी ते भोगणार. पण तो आहे परमेश्वर, नीतिशास्त्रज्ञ आहे तो, ते राजनीती त्याला माहिती आहे. मग त्या शापाचा वापर करून घेतात परमेश्वर कोणत्या तरी एका अवतार कार्यासाठी. आता त्यांना माहिती आहे मी समजा विष्णू आहे, मला आता शाप मिळाला, भविष्यात केव्हा तरी मला राम होऊन जायचं आहे, तर त्यावेळेला मग मी तो आता शाप केव्हा भोगा हे सांगितलेलं नाही त्यांनी, भोगा फक्त एवढंच सांगितलं आहे, मी त्यावेळेला ते भोगीन. त्यावेळेला मी कोणत्या तरी कारणाने आमचा विरह होईल, मग त्याला जो कारणीभूत ठरेल त्याचा वध होईल. म्हणजे ते ना एका अर्थाने म्हणूया तर ते प्रोग्रॅमिंग आहे सगळं. इतकं अवघड प्रोग्रॅमिंग आहे ते परमेश्वराचं आणि सृष्टीचं. आणि त्यातले काही मुद्दे हे आपल्या असे समोर येतात. ह्या अवतारातनं हे वरती आलं, कृष्णांबद्दल बोलताना, रासलीलेबद्दल बोलताना रामांचा प्रत्येक रेफरन्स येणार आहे.
की रामावतारात अशी एक घटना घडलेली आहे ज्यामुळे कृष्णांना 16,000 कन्यांची विवाह करायला लागलेला होता. इतकं ते एकमेकांमध्ये अडकलेलं पुरगरे मेंगे घट्ट. तुमचा तर्क किंवा तुमचं ह्या घटनेबद्दलचं एक्सप्लेनेशन एवढंच आहे का की बरं. जाऊया आपण पुढे मेन मुद्द्यावर आता येऊया. तर हा मुद्दा आहे की रामांनी असं का केलं. ते आता आहेत पती कोणाचे तरी आणि कोणाचे तरी राजा पण आहेत. आता मुद्दा असा आहे जे आपण मगाशी धर्माबद्दल बोलत होतो की हा पण एक धर्म आणि दुसरा एक धर्म ज्याला आपण धर्मसंकट म्हणतो मराठीमध्ये, की मी हे पण केलं पाहिजे आणि मी तेही केलं पाहिजे, पण हे केलं तर ह्या गोष्टीला विरोध येतोय, हे केलं तर ह्या गोष्टीला विरोध येतोय. धर्मसंकटाचं विवेचन करायची गरज नाही, आपल्याला ठाऊक येते दोन गोष्टींमध्ये अडकणं. त्यावेळेला शास्त्राने असा निर्देश दिलेला आहे आपल्याला की जेव्हा दोन धर्मांमध्ये संघर्ष होतो, संघर्ष इन द सेन्स ही स्थिती रामांची की पतिधर्म आणि राजधर्म दोन धर्मांमध्ये संघर्ष या शब्दाचा इथला अर्थ असा की पतिधर्माचं पालन करायचं तर राजधर्माला सोडून द्यायला लागतंय आणि राजधर्माचं पालन केलं तर पतिधर्म कदाचित एक्सप्लेनेशन देणार आहोत आपण. राजधर्माचं पालन केलं तर कदाचित पतिधर्म सोडावा लागेल. हा झाला संघर्ष, विरोधाभास. त्यावेळेला काय करायचं. त्यावेळेला जो व्यापक धर्म आहे तो ग्राह्य असतो आणि जो व्याप्य मर्यादित धर्म असतो तो त्याज्य असतो. हा सिद्धांत आहे. हा कुठेही अप्लाय करू शकता. एक सैनिक आई वडील आपल्या मृत्यूमुळे किती दुःखात बुडतील, आपली पत्नी किती दुःखात बुडेल, हा विचार न करता तो लढतो व्यापक धर्म म्हणून. कारण तो मी त्यांचा पुत्र म्हणून मी मेलो की त्यांना दुःख होणार आहे, मी वीरगतीला प्राप्त झालो की त्यांना दुःख होणार आहे, माझ्या पत्नीला दुःख होणार आहे, होणारच आहे ते. पण त्यांना दुःख व्हावं म्हणून तो वीरगती प्राप्त करतोय का देशासाठी वीरगती प्राप्त करतोय. व्यापक धर्माची निवड केली ना त्यांनी. तेच रामांच्या बाबतीत आहे. आपण आजच्या काळावरनं सुद्धा रामांचं जर एखाद्याने ठरवलेलंच असेल शिंदोडेच उडवायचे तर त्याला कोणी काय करू शकत नाही. पण जर नीट विवेकाने विचार केला आपल्याला आजूबाजूला आज पण उदाहरणं दिसतील ज्या उदाहरणांवरून आपण रामांना आपणच सर्टिफिकेट देऊन टाकू शकतो की ते बरोबर होते म्हणून. आता मुद्दा असा त्यातला आपला सगळा हा मुद्दा निघाला पूर्वजन्म पुनर्जन्मावरनं. धोब्याची गोष्ट, मग मागेही आपण गेलो तो भृगूंचा शाप तो भोगायचा होता. मग ते सगळं मागचं बाजूला ठेवून तात्पुरतं आत्ता फक्त व्यावहारिक अँगल त्याचा मी सांगतो वनवासाच्या पाठीमागचा. आता अजून एक इथे मुद्दा छोटासा येणार आहे की वाल्मिकी रामायण हे आपल्याला माहिती आहे 24,000 श्लोकांचं, पण रामायण म्हणजे तेवढंच नाही. मुळात जर रामरक्षेतला आपण श्लोक बघितला चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, तर 100 कोटी श्लोकांमध्ये मूळ रामचरित्र गायलेलं आहे वाल्मिकींनी. हा उल्लेख केलेला आहे बुधकौशिक ऋषींनी. बुधकौशिक ऋषी म्हणजे विश्वामित्र. तर मग ते शब्दशः 100 कोटी का अतिशयोक्ती. मग त्याचं परत सविस्तर वृत्तांत ज्यांना उत्सुकता आहे त्यांच्यासाठी आनंद रामायण नावाचा ग्रंथ आहे जो अवेलेबल आहे हिंदी भाषांतरासकट. त्याच्यामध्ये हा सविस्तर वृत्तांत वाचायला मिळतो की 100 कोटी श्लोकांचं रामायण म्हणजे काय. मग आत्ता त्याच्यात न जाता आत्तापुरतं त्यातलं मी घेतो. तर मूळ रामायण मोठं जे की कालक्रमानुसार प्रत्येक कोळ माणसांना अवेलेबल करून दिली जाईलच असं नाही ना. एलिजिबिलिटीनुसार महर्षी ठरवतात की कोणतं ज्ञान कोणत्या युगामध्ये किती पास ऑन करायचं पुढे. त्यानुसार 100 कोटी श्लोक आज आपल्याला उपलब्ध नाही आहेत. पण त्या 100 कोटी श्लोकांचा जे मूळ महारामायण आहे त्या महारामायणाचे काही हे अंश आहेत ज्याचा एक अंश आहे वाल्मिकी रामायण 24,000 श्लोकांचा. त्यानंतर अजून एक आहे आनंद रामायण. फक्त मी नावं घेऊन ठेवतो म्हणजे श्रोत्यांना तुम्हाला नंतर पुढे फर्दर रेफरन्स घेता येतील. आनंद रामायण, वाल्मिकी रामायण म्हणजे जे सर्व प्रसिद्ध आहे ते, अध्यात्म रामायण, अद्भुत रामायण, तुलसीदासांचं रामचरित मानस तर आहेच. अशी काही रामायणं आहेत जी तितकीच ऑथेंटिक आहेत म्हणजे. आणि त्या व्यतिरिक्त जी 18 महापुराणं आहेत त्या 18 महापुराणांमध्ये सुद्धा पद्मपुराणासारख्या पुराणांमध्ये रामचरित्र आलेलं आहे. त्या प्रसंगाने महाभारतामध्ये रामोपाख्यान आलेलं आहे. अशा भरपूर सोर्सेसमधनं आपल्याला हे सगळं बघायला लागतं. आता मी जे सांगणार आहे हे सगळे सोर्स एकत्रित करून सांगतोय. म्हणजे फक्त वाल्मिकी रामायणावरती अवलंबून नाही सांगत आहे कारण तो एक अंश आहे. मग त्याच्यामध्ये मला वाटतं अध्यात्म रामायण किंवा आनंद रामायणामध्ये त्यातल्या उल्लेखानुसार राम आणि सीता मातेचे वडील राजर्षी जनक आणि स्वतः वाल्मिकी महर्षी ह्या चौघांचा हा कंबाईन प्लॅन आहे वनवासाचा. हा एक रेफरन्स आहे. दुसरा एका रेफरन्सनुसार राम आणि सीतेचा कंबाईन प्लॅन आहे. आता असा फरक का पडतो, नक्की सत्य काय, त्याचं एक उत्तर ऐकून वाचून सगळ्यांना माहिती आहे, कल्पभेद. पण आपल्याला जर वेळ उरला तर राम आणि कृष्णांचं झाल्यानंतर मी एक शेवटी कल्पभेदाबद्दल बोलीन छोटंसं. तर कल्पभेद म्हणजे काय ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी आपण तेव्हा ते सांगूया की वारंवार घडतात म्हणजे हे अवतार वारंवार घडत असतात. आता वारंवार का घडतात त्याचंही उत्तर आहे. बघूया आपल्याला काय काय सांगता येतं. फक्त प्रत्येक वेळेला होतं काय, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां ही कॉमन मिनिमम डिटेलिंग्स थोडेफार बदलतात.
त्याच्यानुसार हे आहे, म्हणजे त्याच्यात एका ग्रंथात ते दिले, दुसऱ्या ग्रंथात वेगळंच दिले, मग परस्पर विरोधाभास आहे, निश्चित नाही आहे असं त्याच्या पाठीमागे नाही. त्याच्या पाठीमागची कारणं वेगळी आहेत. आणि कल्पभेदाचा मुद्दा हा नुसता सांगोवांगी नाही आहे. आनंद रामायणामध्ये आणि अजून पण एकदम बऱ्याच पुराणांमध्ये कल्पभेद ह्याच्यावरती सविस्तर आपल्याला वर्णन वाचायला मिळतं. म्हणजे ते उगाच कोणाला तरी सुचलेलं आहे ते मधल्या काळात असं नाही आहे. रामचरितमानसामध्ये तुलसीदास सुद्धा सांगतात कल्पभेद हरिचरित सोहाय, अशी त्यांची पण पंक्ती आहे. त्यामुळे हा अत्यंत इंटरेस्टिंग मुद्दा आहे. आपल्याला जमलं तर आपण एक AI जनरेटर किंवा कोणती तरी युगांची आकृती दाखवून आपण एक्सप्लेन करू कल्पभेदाचा मुद्दा. ठीक आहे. तर थोडक्यात काय कंबाईन प्लॅन आहे. सीतामातेला फसवून अरण्यात पाठवलेलं नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. तिला कल्पना आहे. आनंद रामायणामध्ये किंवा अध्यात्म रामायणामध्ये दोनपैकी एका ठिकाणी इतकाही उल्लेख आहे की सीतामातेला वनात सोडून आल्यानंतर इतरांना तर शोक दाखवला पाहिजे. त्यांनी तसं का केलं हे आपण बघूया. एका नीतीच्या आधारे त्यांनी हे केलं दोघांनी. पण जे केलं तर आता शोक पण दाखवला पाहिजे म्हणून सीतामाता अश्रुपात करायला तिने सुरुवात केला अश्रुपाताला सुरुवात केली. रामसुद्धा इथे शोक करायला त्यांनी सुरुवात केली. हे दोन्ही उल्लेख आपल्याला सापडतात. म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा तिच्यावरती अन्याय केला, तिला फसवून पाठवलं मनात, हे मुळात मूळ ग्रंथ आपल्याला सांगतच नाही. मूळ ग्रंथामध्ये आपण जर बघितलं तर प्लॅन आपल्याला दिसतो. अगेन मी फक्त अजून एकदा सांगतो की वाल्मिकी रामायणावरती फक्त आधारित मी बोलत नाही. सगळ्या ऑथेंटिक रामायणांना धरून मी हे बोलतोय साररूप म्हणून. आता असं का केलं हा मुद्दा? आता हा मुद्दा तसा सोपा आहे, पटकन कळणार आहे आपल्याला. वैयक्तिक रामांना, माता सीतेला आणि बाकी सगळ्या परिवाराला खात्री आहे की सीता माता शुद्ध आहे आणि त्याच्यात संदेह नाहीच आहे म्हणजे अर्थातच. आणि रामांच्या प्रजेपैकी फक्त एक धोबी, एक परीट हे बोलतोय की असं कसं त्यांनी परत आणलं तिला. आता त्याचा पण मागच्या जन्माचा वृत्तांत दिलेला आहे. तो मागच्या जन्मी कोण होता त्याचा पण एक शाप आहे. सीतामातेने तो भोगलेला आहे. पण मग ती फक्त रेफरन्स देऊन ठेवतो. कथा आपल्याला आनंद रामायणामध्ये वाचायला मिळते. ती ज्यांना वाचायची असेल पाहू शकतात ते. मी आता म्हटलं तसं पूर्वजन्म पुनर्जन्मात न जाता फक्त व्यावहारिक मुद्दा सांगतो. तर त्यांनी हे केलं. आता एक राजा म्हणून मी सगळ्यांना असं आवाहन करीन, तुम्ही पण, की स्वतःला रामांच्या जागी ठेवा. ही पहिली पायरी आहे रामांना समजून घ्यायची. कारण एखाद्या व्यक्तीवरती, आता व्यक्ती आहे, परमेश्वर आहे का मानव आहे हा वेगळा मुद्दा, त्या व्यक्तीवरती आक्षेप घेणं खूप सोपं आहे. त्याच्यावर मी येणारच होतो. समजून घेणं. तुम्ही राम आणि परमेश्वर हे एकच शब्द वेगवेगळ्या म्हणजे एकाच अर्थाने वापरताय. पण मी परमेश्वराच्या अर्थी दोघांविषयी नंतर विचारेनच तुम्हाला. पण आधी मुद्दा आहेच तो. हो. पण आता आपण ऐतिहासिक होते सिद्ध केलंय, त्यामुळे आता आपण गृहीत धरून पुढचं परमेश्वर होते का बघूया नंतर. तर एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीनुसार विचार करायला लागतो मुळात. तर प्रत्येकाने स्वतःला रामांच्या जागी ठेवावं. आपण राम होतो, आपल्याला सगळं ठाऊक आहे काय काय झालेलं होतं, ती शुद्ध आहे वगैरे काही प्रश्न नाही. आणि प्रजेलाही ठाऊक आहे आता व्यवस्थित. पण एक प्रजेतला कोणीतरी उठतोय आणि तो असं म्हणतोय की असं बरोबर नाही आहे. त्याचं काय म्हणणं आहे त्या परीटाचं, की आता खूप स्पष्टपणे बोलू इच्छित नाही मी, मन मानत नाही, पण त्यातल्या ते थोडंसं बोलायचा प्रयत्न करतो नीट विषय कळावा म्हणून, की अन्य गृही ती राहून आलेली आहे. असं असताना सुद्धा तुम्ही परत तिला गृहात कसं घेतलं. आता ह्याच्यावरती तुम्ही जे मगाशी म्हटलात की मी त्या धोब्याला जाऊन सांगेन ना, त्याला समज देईन की असं नाही आहे, तू असं बोलू नकोस, काही उगाचच मानहानी करू नकोस. मी जरा अजून पुढे गेलो असतो, पण ठीक आहे. आता रामांनी हे का नाही केलं मग? त्याच्याऐवजी त्याने तिलाच का हाकलून दिलं? मुळात हे एक पती करू शकेल, अगदी साहजिक आहे, आणि त्यांनी ते करावं सुद्धा. पण राम, जो मगाचा आपला मुद्दा आहे, राम नुसते पती नाही आहेत सीतामातेचे, तर एक राजा पण आहेत. त्यामुळे एका पतीला आपल्या पत्नीबद्दल बाकीचे लोक काय म्हणतात ह्याच्या बरोबरीने काकणभर जास्ती ही काळजी असते आणि असायला हवी, जी रामांना होती. की हा जो प्रसंग घडला की सीतामाता तिकडे काही काळ राहिल्या, त्यांच्या नाईलाजाने काय होणं पण राहिल्या आणि परत आल्या. आणि परत आल्या म्हणजे आपण त्यांना परत आणलेलं आहे आणि परत ते आता विराजमान झालेले आहेत आपल्या घरी. ह्या प्रसंगामध्ये दोष कोणाचाच नाही आहे, कारण त्यांना पळवण्यात आलं, त्या शुद्ध आहेत, त्यांचा कोणताही दोष नाही, आपला दोष नाही कोणताही. पण भविष्यामध्ये लक्षात घ्या राजा काय असतो. राजा हा वर्तमानात कधी विचार करत नाही, रामांसारखा राजा तर करतच नाही. येणाऱ्या हजारो लाखो वर्षांमध्ये कधीही रामराज्यातली प्रजा अशी नव्हती बेताला वागणारी, पण भविष्यात कधीही ह्या प्रसंगाचा दुरुपयोग कोणत्याही व्यक्तीला करता येऊ नये म्हणून त्यांनी हे पाऊल उचललेलं. एक्सप्लेन करत जातो मी आता एक गोष्ट. फक्त हा मुद्दाच असा आहे
की खूप स्पष्टपणे बोलणं मलाही मानवणार नाही ह्या मुद्द्यावरती, म्हणून थोडंसं जितकं जमेल तितकं स्पष्टपणे, अदरवाईज थोडंसं सूचक बोलीन मी, ते लक्षात येईलच तुमच्या. भविष्यात कधीही कुणीही ह्या प्रसंगाचा फायदा उठवून दुरुपयोग करू नये ही काळजी त्यांना घ्यायची ॲज अ राजा म्हणून. ही काळजी एक पती घेईल अशी आवश्यकता नाही आहे, कारण तो कोणाला उत्तरदायी नाही आहे बाकी प्रजेला, कारण तो पती आहे, एकटीचा पती आहे. आता पती, अगेन पती शब्दाचा अर्थ काय, जो पालन करतो तो. मग ह्याला पती का म्हणतात, तो तिचं पालन करतो म्हणून, आणि तो पण पतीच आहे. राजाला सुद्धा पती हा शब्द वापरला जातो, प्रजापती. एक्झॅक्टली, म्हणजे ब्रह्मदेवांनाही विशेषण आहे, राजालाही विशेषण आहे. त्यामुळे एकीचं पालन त्याला करायचं नाही आहे, त्याला सगळ्यांचंच पालन करायचं आहे, आणि भविष्यातल्या सुद्धा प्रजेचं पालन करायचं आहे त्याला एका अर्थाने. कारण राजा तोच ना जो आपली प्रजा पण नीट ठेवेल, आपल्या प्रजेला एका चांगल्या चॅनलमध्ये बसवेल आणि तसंच वागायला बाध्य करेल. पण अजून जास्ती चांगला राजा कोणता, जो त्यांनी देह सोडल्यानंतर सुद्धा त्यांनी घालून दिलेल्या चॅनलमध्ये प्रजा वागत राहील, तो जास्ती चांगला राजा तुलनेतच. तर रामांना ते करायचं आहे. काय करायचं त्यांना, काय होऊ शकतो दुरुपयोग. आता असं परत अगेन हे जे मी आता पुढे बोलणार आहे ते थोडंसं न बोलावं असं आहे, पण रामांची जर भूमिका समजावून घ्यायची असेल आपल्याला, तर आपल्याला ते करावं लागेल. की एखादी मातृशक्ती आहे, आपल्याकडे शास्त्रात खूप छान शब्द आहे मातृशक्ती. स्त्री किंवा महिला म्हणण्यापेक्षा सुद्धा परंपरेत आपल्याकडे म्हणतात मातृशक्ती, तोच शब्द वापरतो मी. एखादी मातृशक्ती जर बेताल पाऊल तिच्याकडनं असं उचललं गेलं काही, कधीही भविष्यात, रामराज्यात असं घडणार नाही, भविष्यासाठी, आणि अन्यगृही राहून मग ती कालांतराने परत आलेली आहे, आणि मग आक्षेप तिच्यावरती तोच घेतला जाईल जो सीतामयांवरती घेतला होता त्या परिटाने. तर तुम्ही सीतामाईंचा आणि यांचा प्लॅन सांगितलात, होय, तो होता कंबाईन प्लॅन आहे. कारण एक पती जेव्हा असं करेल, म्हणजे पती जेव्हा लक्षात येईल की आपल्या पत्नीबद्दल असं काही जण म्हणतायत, तेव्हा तो जाऊन समजावेल बाहेरच्यांना, हे अगदी बरोबर आहे. पण राम हे ॲज वेल एज पती आणि त्याचबरोबर कोण आहे तर राजा आहेत ना. तर आचार्य चाणक्यांचं वाक्य आहे कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये, प्रजा सुखे सुखम राज्ञा प्रजानांच्या हिते हितम. तर प्रजेतला एक माणूस जरी कमीत कमी असं म्हणतोय, तर त्याच्यावरती आता हे आपण गृहीत धरतो की रामांनी त्याला समजावायचा प्रयत्न केला नाहीये. कारण रामांचं 11,000 वर्षांचं आयुष्य वाल्मिकी रामायणानुसार, परत 11,000 वर्ष कोण कसं जगायला मुद्दा वेगळा, बट स्टील खूप काळ त्यांनी राज्य केलं. तर प्रत्येक दिवसाचा इतिहास नाही ना वाल्मिकी रामायणामध्ये, जो देणं प्रॅक्टिकली शक्य नाही, आवश्यकताही नाही आहे. त्यामुळे एक मुख्य प्रसंग घडला, त्या प्रसंगानंतर रामाने रिॲक्शन काय दिली तेवढं फक्त आपल्याला माहिती आहे. आपण असं मधल्या काळात काय घडलंय, हो, की त्यांनी प्रयत्न केलाय समजावून सांगायचं का नाही हे आपल्याला ठाऊक नाही. म्हणजे आपण असं करू की धोबी एक रिप्रेझेंटेटिव्ह होता, रिप्रेझेंटेटिव्ह आहे. अनेक समाजातले अनेक लोक असं कदाचित म्हणत असतात. नाही, ते मात्र आपण ग्रंथानुसार बघितलं तर एकटा तो धोबीच होता, बाकी लोक असं म्हणत नव्हते. बरं, पण कदाचित म्हणू शकलंही असते नंतर, बरं, जर कोणती ऍक्शनच घेतली नसती तर. बरं, आता पुढचा मुद्दा, की एका पतीने असं करणं बरोबर नाहीये, पण ॲज अ राजा म्हणून प्रजेला जर असं काही जणांना वाटतंय, तर मग आपला एक जरी माणूस कमीत कमी प्रजेतला असं म्हणतोय, जो परीट आहे, ही संख्या कदाचित भविष्यात वाढली पण असती, की असं होऊन सुद्धा आपल्या राजाने काहीही त्याच्यावरती ऍक्शन नाही घेतली. प्रत्येकाला वैयक्तिक जाऊन समजावत बसणं एका राजासाठी कितपत प्रॅक्टिकल आहे. बरं, समजावत बसल्यामुळे प्रत्येक जण ऐकेल कशावरनं. जर मला काही करायचंच असेल, चुकीचंच वागायचं असेल, चुकीचे आरोप करायचेच असतील, तर मी करतच राहीन तसंही. मग निदान त्यातल्या काय करता येईल, आदर्श वस्तुपाठ काय घालून देता येईल, जे अहिल्याबाई होळकरांनी केलं ना आता, की त्यांचा मुलगा चुकल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला हत्तीच्या पायाखाली दिलेला आहे, तो खरोखरच चुकलेला होता. इथे सीतामायांचा काही दोष नाही, शुद्ध आहेत त्या. पण ॲज अ राजा म्हणून, की मी वेळ आली तर मी म्हणजे प्रजारक्षण आणि राज्यरक्षण आणि धर्मरक्षणामध्ये कोणाची गाय करणार नाही, स्वतःची गाय करणार नाही. मी जरी चुकलो तरी सुद्धा मला सुद्धा तुम्ही शासन करू शकता खरोखरच चुकलो तर. हा त्यातनं संदेश द्यायचा रामांना. रामांनी अन्याय केला पत्नीवरती हे आपल्याला तेव्हाच म्हणता येईल जेव्हा सीतामयाला विश्वासात नाही घेतलेलं. तिला विश्वासात घेतलेलं आहे त्यांनी, हे आता आपण मगाशी बोललो. हा डिटेल मिसिंग असतो, हा मिसिंग असतो, आणि तो मिसिंग ठेवला जातो का काय अशी पण शंका येते कधी कधी. विश्वासात घेतलेला आहे. बरं, त्याच्या पुढचा मुद्दा, मग गर्भावस्थेत होती कशाला वनात पाठवायचं, निदान मग पुढची पिढी जन्माला आल्यानंतर पाठवायचं, तोही मुद्दा आहे. की लव आणि कुशांचा जन्म झालेल्या नंतर तेव्हा सीतामय्या गर्भवती होत्या, तर वनात पाठवायचं म्हणजे कुठल्या तरी निर्जन वनात सोडून आले हिंसर प्राण्यांच्या तावडीत, असं नाहीये. वाल्मिकी महर्षींच्या आश्रमाजवळच्या वनात त्यांना सोडलेलं आहे, जेणेकरून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांचा जन्म होईल. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची वाढ होईल, त्यांचं शिष्यत्व ते पत्करतील, आणि
नाहीतरी गुरुकुलात पाठवायचं आहेच राजकुमारांना, सुरुवातीपासूनच ते तिथे जातील, हा मुद्दा. आणि ह्याच्यात जो मुद्दा आपण मगाशी सोडून दिला, समय नाही तेवढा समयसीमा असल्यामुळे, ते राजा राणी आहेत पती पत्नींच्या व्यापक एक स्टेजवरती, आणि अजून एक स्टेजवरती ते विष्णू आणि लक्ष्मी आहेत, जे आपण बोलणार आहोत आता 5 मिनिटांनंतर. त्यामुळे त्यांना सगळं पाठीमागचं जे आहे, यांनी शाप दिलेला आहे त्याची पूर्ती करायची, हे झालेलं आहे त्याची पूर्ती करायची, अशा 3-4 बॅक स्टोरीज आहेत त्याच्या. त्या सगळ्या स्टोरीजची पूर्ती करण्याचा हा आता काळ आहे. हे लक्षात घेऊन दोघांनी एकत्रित संवाद साधून मग ते पाऊल उचललेलं संवाद आहे दोघांचा रामसीतेचा अध्यात्म रामायणामध्ये, की असं असं आता आपण करूया. वाल्मिकी महर्षींच्या आश्रमामध्ये वाढतील पण तिथे ते. आणि आता ह्याच्यापेक्षा पुढचा मुद्दा, की जे व्यवहारात पण आपण बघतो की अत्यंत अशी उदाहरणं येतात बघा, की समजा एखादा शेतकरी आहे, त्याचा मृत्यू झाला काही कारणामुळे, आणि मग 8 दिवसात त्याच्या पत्नीनेही प्राण सोडले सहन होऊन, अशा बातम्या येतात अजूनमधून. हे आज पण दिसतं आपल्याला. हे साधे मानव पती पत्नी आहेत. विष्णू आणि लक्ष्मीचं नातं, विष्णूंनी लक्ष्मीला म्हणजे रामरूपी विष्णूंनी सीतारूपी लक्ष्मीला एका छोट्याशा अवतार कार्यामध्ये वनवासात सोडून दिल्यामुळे ते एकमेकांपेक्षा भिन्न झाले, त्यांचं अभिन्नत्व नष्ट झालं. कारण ते प्रकृती आणि पुरुष आहेत, त्यामुळे ते अभिन्न कधी नसतात एकमेकांपासून. भौतिक दृष्टीने ते जरी एकमेकांपेक्षा वेगळे झाले तरी ते एकमेकांशी पूर्णपणे कायमचे कनेक्टेड आहेत. मला वाटतं आपण या तुमच्या एक्सप्लेनेशनवर आपण मला बऱ्यापैकी तुम्ही पटवलेलं आहे. ठीक. पण तरी सुद्धा त्यांना परमेश्वर मानण्या इतपत मी अजून हे झालेलं नाही. अच्छा. तो अंती घेऊ. पण मला वाटतं आपण श्रीकृष्णांकडे वळूया आता. बरं.